अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. भक्त हो, महाशिवरात्री आहे 8 तारखेला आणि अवघे 2च दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत. आपण जास्तीत जास्त सेवा आणि जास्तीत जास्त उपाय या दिवशी करण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हा सर्वांना आधीच आपण 3 फळांचा उपाय हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्या ठिकाणी खूप सगळ्या नवीन भक्तांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की खूप जणांना त्या फळावरती ओम कशाने काढायचे हे समजले नाही, किंवा मग काही जणांना बेलाचे फळ मिळत नाही आहे. खूप मोठमोठ्या शहरामध्ये बेलफळ मिळत नाही आणि जर तुम्हाला मिळाले तर त्याला देठ वगैरे नसते. मग तुम्ही काय करावं हा तुम्हाला एक प्रश्न पडलेला आहे. त्याची माहितीसुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि आज आपण 3 फुलांचा आणि 3 पानांचा उपाय पाहणार आहोत. ही सेवा खूप खूप प्रभावी आहे. ज्या घरामध्ये वंशवाढ होत नाही, म्हणजे एखादं बाळ झालं की पुन्हा त्या घरामध्ये मूलच होत नाही आहे, किंवा काही घरामध्ये तर संतान प्राप्तीच होत नाही, किंवा काही घरांमध्ये फक्त मुलीच आहेत, गर्भ खराब होणे, काही महिलांचा वारंवार गर्भपात होणे, किंवा मतिमंद मुले जन्माला येणे, असे खूप खूप सगळे प्रॉब्लेम्स आहेत. काही घरामध्ये म्हणजेच बघा, तुमच्या कमेंटनुसार सांगते की बऱ्याचशा पती पत्नींमध्ये प्रॉब्लेम्स असतात, महिलांमध्ये किंवा मग पुरुषांमध्ये. आणि मग डॉक्टरच्या मेडिकल रिपोर्टनुसार आपल्याला हे समजले की आपल्यामध्ये काहीतरी अडचण आहे आणि आपल्याला बाळ होणार नाही. आपण हताश होतो. तर अजिबात निराश व्हायचं नाही. भक्त हो, एकच सांगते, ज्या ठिकाणी विज्ञान संपते त्याच ठिकाणी अध्यात्म सुरू होते. तर बघा, अध्यात्म संपल्यानंतर विज्ञान कधी सुरू होत नाही आणि होणार नाही, कारण विज्ञानाला अध्यात्माची जोड आहे आणि अध्यात्माला विज्ञानाची. तर तुमचे डॉक्टरांचे प्रयत्न करून तुम्ही एकदम हताश झालात. खूप जणांना बघा देवाच्या फक्त अंगाऱ्याचा गुण आलेला आहे. नक्कीच तुम्हाला सुद्धा असाच आपल्या स्वामींच्या अंगाऱ्याचा किंवा छोट्या छोट्या उपायांचा फरक पडेल. माहिती अतिशय महत्त्वाची आहे आणि तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून माहिती व्यवस्थित समजून घ्यायची आहे, म्हणजे कुठलाही प्रश्न तुम्हाला पडणार नाही. भक्त हो, माहिती ऐकत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय असे लिहा. तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे की ज्या दिवशी आपण भगवान शंकरांची आपल्या घरामध्ये पिंडीची स्थापना करतो, पूजा करतो, तर ताईंच्या कमेंट होत्या की नवीन पिंडीची स्थापना कशी करावी. तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला उद्या शेअर करेल. म्हणजेच तुम्हाला शिवरात्रीच्या आधी तो पाहून तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी नवीन शिवलिंगाची, किंवा इथे तुम्हाला मी दाखवलेली आहे शिवपिंड, अशा पिंडीची तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापना करू शकता. ज्या ताई आज नवीनच हा व्हिडिओ पाहताय, तुम्हाला जर अशी पिंड घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता आज उद्या, आणि नंतर शिवरात्रीला याची खूप छान अशी स्थापना करा. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे त्याच ठिकाणी हा उपाय करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, खूप कमेंट्स होत्या ताई आम्ही घरी करू शकतो का? पण बघा, घरी जर केलं तर एवढं फळ मिळत नाही. महादेवाच्या मंदिरामध्ये जी पिंड असतं, जे शिवलिंग असतं, ते स्थायी स्वरूपातील असतं, म्हणजे ते त्याच ठिकाणी ठेवलेलं असतं. आणि त्या शिवलिंगावरती दररोज अभिषेक, त्याचबरोबर आरती वगैरे होत असते. त्यामुळे जे महादेवाचं मंदिर आहे ना, त्या ठिकाणी शिवशक्ती जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असते, म्हणजे जास्त तिथे पावर असते आणि आपल्याला पावरमध्येच हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला ज्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे तिथेच हा तुम्ही उपाय करण्याचा प्रयत्न करा. तर सर्वात आधी तुम्हाला मी फुलांचा उपाय सांगते कसा करायचा. तुम्हाला पिवळी जी कण्हेर असते, इथे मी जे महादेवाला पिवळी लांब फुले अर्पण केलेली आहेत, याला कण्हेर बोलतात आमच्याकडे, आणि काही भागामध्ये याला वेगळं नावसुद्धा आहे. तर ही जी पिवळी फुले आहेत, ही जर तुम्हाला तुमच्या आसपास मिळाली तर ही 3 फुले घ्या. त्याचबरोबर ही नाही मिळाली तर मग तुम्ही पांढरे धोत्र्याचे फूल असते बघा, आणि धोत्र्याचं फळसुद्धा असतं, ते फळ जर भेटलं ते सुद्धा तुम्ही स्वखुशीने देवाला अर्पण करा, म्हणजेच देवाची तुमच्यावर लवकर कृपा होईल. पण धोत्र्याचं फूल किंवा पिवळी कण्हेर, किंवा मग ज्यांना नाहीच मिळणार, आपल्या प्रत्येकाकडे फुलवाले असते त्यांच्याकडे असे शेवंतीचे पिवळी आणि पांढरी फुले असतात. मग तुम्ही शेवंतीची 3 पांढरीच फुले घ्या. तर अजून एक, तुम्हाला कोणतंही फूल निवडा. एक फूल निवडलं तर त्याच प्रकारची 3 फुले घ्यायची आहेत, नाहीतर तुम्ही हे एक ते एक ते एक घ्याल. अजिबात असं नाही करायचं. कुठलाही एक प्रकार घ्या आणि 3 फुले घ्या. त्याचबरोबर ही 3 फुले घेऊन तुम्हाला
त्यावरती तुमची इच्छा सांगायची आहे आणि हे सर्व काही तुम्हाला शिवमंदिरामध्ये गेल्याबरोबर करायचं आहे. देवाची पूजा वगैरे झाली की आपल्याला जो फळाचा उपाय करायचा आहे तो केल्यानंतर तुम्ही हा फुलाचा उपाय करा. तर 3 फुले हातामध्ये घ्यायची आणि भगवान शिवशंकरांना इच्छा सांगायची की हे देवा, माझी अशी अडचण आहे, म्हणजेच मला मुलगा पाहिजे, माझ्या घरामध्ये मूलबाळ नाही आहे किंवा मग माझ्या घरामध्ये खूप अडचणी आहेत. म्हणजे तुमची जी अडचण आहे ना ती सांगू शकता. आता काही कमेंट्स येतात की आम्ही विवाहासाठी हा उपाय करू शकतो का? तर नक्की करू शकता. नोकरीसाठी करू शकता. तुमची कोणतीही अडचण असो, तुम्ही नक्की भगवान शंकरांना हा फुलांचा उपाय करा. आता फुलांवरती तुम्ही इच्छा सांगितली, पण इच्छा सांगितल्यानंतर ही 3 फुले तुम्हाला योग्य ठिकाणीच ठेवायची आहेत. तर गणपतीचं स्थान असतं, म्हणजे जे शिवलिंग आहे त्याच्या पूर्वेकडील जी बाजू असते, जो कोपरा असतो, त्या ठिकाणी गणपतीच्या स्थानी तुम्हाला 1 फूल ठेवायचं आहे. दुसरं फूल तुम्हाला आपण शिवलिंगावरती पाणी टाकल्यानंतर बरोबर मधून ज्या भागातून पाणी जातं त्याला अशोक सुंदरीचे स्थान म्हणतात, त्या ठिकाणी तुम्हाला दुसरं फूल ठेवायचं आहे. आणि तिसरं फूल तुम्हाला महादेवांच्या डोक्यावरती ठेवायचं आहे. म्हणजेच आधी गणपतीला, दुसऱ्या वेळी तुम्हाला अशोक सुंदरी, तिसऱ्या वेळी तुम्हाला शिवपिंडीवरती ठेवायचं आहे. यामुळे काय होईल की तुम्हाला मुलगा पाहिजे, मुलगा होईल, मुलगी पाहिजे, मुलगी होईल. आणि भगवान शिवांच्या कृपेने ज्या पतीपत्नीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांना काहीतरी अडचण आहे त्यामुळे बाळ होत नाही, ते सुद्धा प्रॉब्लेम तुमचे दूर होतील. त्याचबरोबर विवाह जमेल, नोकरी लागेल, आजारी असाल तर ते सुद्धा तुमचं आजारपण लवकर दूर होईल. हा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने उपाय करा. कारण काय होतं, जर तुमची देवावरती श्रद्धाच नसेल आणि कुठेतरी तुम्ही ऐकलेलं आहे म्हणून जर करायला जाल तर अजिबात अनुभव येत नाही. आजवर इथे जे व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर 75% लोकांना अनुभव आलेला आहे. म्हणजेच बघा, आपला प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक माहिती खूप पॉवरफुल असते. म्हणजेच ही सर्व काही स्वामींची कृपा आहे. माझे स्वामी महाराजच हे सर्व काही करतात. तर भक्त हो, पूर्ण श्रद्धेने उपाय करायचा आहे. 3 फुले आपण देवाला अर्पण केली. 5 मिनिटे त्या ठिकाणी बसा. आता तुम्ही म्हणाल खूप गर्दी आहे. हो, खूप गर्दी असते शिवरात्रीला. एक साईडला थोडंसं उभे राहा आणि पटकन 5 मिनिटे तुम्ही तिथे बसल्या जागी पण तुमची देवाला इच्छा सांगा, दुःख सांगा आणि म्हणा शेवटी की हे देवा, आता बस झालं, मी तुमची पूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करेल आणि हे देवा, पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे. मला 3च महिन्यात अनुभव आला पाहिजे. आणि जे शिवलिंगावरती ठेवलेलं फूल आहे ते फूल तुम्हाला पटकन तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि देवाचा आशीर्वाद घेऊन, म्हणजे देवांना नमस्कार करायचा आणि बोलायचं, चला आता शंभू महादेवा, माझ्यासोबत घरी चला आणि माझ्या घरामध्ये राहून तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करायची आहे. मग ते फूल तुम्ही तुमची जे काही देवताट नेलेलं आहे त्यामध्ये एक साईडला ठेवा, म्हणजे व्यवस्थित ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हेच फूल आहे ते. त्यानंतर आता पानाचा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला बेलाचे पानंसुद्धा घेऊन जायचे आहेत. तर तुम्हाला फक्त हा उपाय करण्यासाठी बेलाचे 3च पान लागणार आहेत. आणि तुम्हाला बेलाचं पान माहीत असेल, 3 पानांचं जे पान असतं तेच. तर इथे तुम्ही बघू शकता, हेच तुम्हाला बेलाचं पान वापरायचं आहे. काही ठिकाणी 5 असतात, 7 असतात. तर असं नाही, आपल्याला 3 पानांचंच बेल घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून काढायचा. बेलाच्या पानाला जे काही देठ असतात त्या ठिकाणी बारीकशी गाठ असते, ती गाठ काढून घ्यायची. असंही तुम्ही एरवी बेलपान वाहताना जी गाठ असते ना ती गाठ काढूनच बेलपान वाहत जा. म्हणजेच आपल्या आयुष्यात कुठलीही गाठ राहत नाही, अडचण राहत नाही आणि संकटे येत नाहीत. तर आता तुम्ही स्वच्छ बेलपान धुवून घेतलं आणि तुम्हाला आधीसुद्धा प्रश्न पडला होता की जे बेलफळ आपल्याला अर्पण करायचं आहे त्यावरती ओम काढायचा आहे आणि देवघरामध्ये पूजा करताना ओम काढायचं, तर ताई ते हळदी कुंकवाने काढावे का किंवा कशाने काढावे, खूप प्रश्न पडले होते, खूप कमेंट्स होत्या. तर तुम्हाला त्याचं उत्तरसुद्धा इथेच मिळून जाईल. आता बेलाचे जे पान आहेत यावरती सुद्धा आपल्याला ओम काढायचं आहे. तर बघा, तर 3ही पानांवरती तुम्ही ओम काढू शकता किंवा मग ओम नमः शिवाय इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे या पद्धतीने काढलं तरी चालेल. तर जे काही आपल्या घरामध्ये भस्म असतो किंवा मग जे भस्म पावडर असते, तर पावडर असेल तर ती घ्या किंवा भस्म आहे तो सुद्धा तुम्ही थोडासा चमच्याने थोडासा बारीक त्याची पावडर करून घ्या आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची.
आणि काडीच्या साह्याने ओम काढायचा आहे. म्हणजे आपला गंध ज्या पद्धतीचा पातळ असतो तशी तुम्हाला ही पेस्ट करायची आहे. आणि अगरबत्तीची जी काडी असते ना, त्या काडीच्या साह्याने तुम्हाला ओम लिहायचा आहे. जे बेलफळ आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला तसेच ओम काढायचा आहे. आणि जे पान जे आहेत बेलाचे, त्या बेलाच्या पानांवरती सुद्धा तुम्हाला ओम त्याच पद्धतीचं काढायचं आहे. त्यानंतर हे ओम काढून झाल्यानंतर त्याला मधोमध तुम्हाला चंदनाचा टिक्का लावायचा आहे. बाकी हळदी कुंकू अजिबात लावायचं नाही. आता हे समजलं. नंतर 3ही बेलांच्या पानावरती ओम काढून घ्यायचं आणि मध्ये चंदनाचा टिक्का लावायचा. आणि ही 3ही पाने तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. त्या पानांवरती तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे. कितीही कठोर कुठलीही इच्छा असू द्या. मुलगा पाहिजे, मूलबाळ नाही आहे, गर्भ खराब होतो, मला एक मुलगी झाली, आता 10 वर्ष मूलबाळ नाही आहे, आमच्या घरामध्ये मुलगाच नाही आहे, किंवा मग माझा मुलगा मूकबधीर आहे, ऐकत नाही आहे, त्या बाळासाठी सुद्धा हा उपाय करा. आणि दुसरं होणारं बाळ चांगलं होण्यासाठी सुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता. तर बघा, तुमच्या 3 इच्छा असतील ना, तर तुम्ही वेगवेगळ्या 3 इच्छांसाठी हा 3 पानांचा उपाय 3 वेळा करू शकता. म्हणजे 3 पाने 3दा तुम्हाला अर्पण करायची आहेत. तर आता आपल्याला पहिली इच्छा म्हणजे एकदाच उपाय करतोय, तर मग ते तुमची पूर्ण इच्छा त्या पानांवरती सांगा. आणि देवा, मला लवकरात लवकर माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या. मी तुमचा हा उपाय पूर्ण श्रद्धेने करत आहे. आणि हे भोळ्या शंकरा, तुम्ही खरंच खूप भोळे आहात. तुम्ही प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतात. हे देवादिदेवा शिवदेवा, तुम्ही सर्वात महान आहात. बघा, तुम्ही शिवशंभू शंकरांकडे अगदी थोडी गयावयात आणि मनातून प्रार्थना केली ना, तर बघा, खरंच खूप भोळा महादेव हा भोळा सांब सदाशिव आहे. मी याचा पदोपदी अनुभव घेतलेला आहे. मग भक्त हो, तुम्ही सुद्धा नक्कीच घ्या. अशी प्रार्थना करा. आणि 3 पान तुम्हाला ठेवताना एक लक्ष द्या. आपण कधीही शिवपिंडीवरती पालथे पान ठेवतो, इथे तुम्हाला ते सुलट ठेवायचं आहे. सुईचे पान ठेवायचे आहे. एक पान ठेवलं की तुम्हाला ते पान ठेवताना 3 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. आणि दुसरे पान ठेवताना 3 वेळा ओम नमः शिवाय. अशा पद्धतीने 3ही पानं ठेवताना 3 वेळा तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा. ते पान ठेवा. आणि त्यानंतर तुम्हाला जे काही तुम्ही घरून पाणी घेऊन जाल ना, तर तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. आणि त्या पानांवरती तुम्हाला 3 वेळा पाणी सोडायचं आहे. म्हणजेच 3 टिपके म्हणा किंवा 3 चमचे पडतील एवढं 3 वेळा. एक वेळा ओतताना ओम नमः शिवाय, दुसऱ्या वेळा ओम नमः शिवाय, तिसऱ्या वेळी ओम नमः शिवाय, असे तुम्हाला 3 वेळा जल अर्पण करायचे आहेत. पुन्हा मग जे शिवलिंगावरती 3 पाने ठेवलेली आहेत त्यावरती हात ठेवा. आणि देवा, माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. तुम्ही सर्व काही ऐकलेलंच आहे. आणि मला खात्री आहे की 3 महिन्याच्या आतमध्ये माझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार. माझे शिवशंभू महादेव ती पूर्ण करणार, असे म्हणा. आणि 3 पाने पटकन उचला. आपलं जे काही देवताट तुम्ही घेऊन गेलेला आहात पूजेचं, त्या तुमच्या पूजेच्या ताटामध्ये ती 3 पाने ठेवा. तर भक्त हो, 3 फुलांचा आणि 3 पानांचा उपाय समजला. पण पुढे काय करायचं? जे 3 फुले आहेत ते आपण घरी आल्यानंतर आपल्या देवघरामध्ये जिथे आपण भगवान शंकरांची पूजा मांडणी केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक पांढरं छोटंसं वस्त्र घ्यायचं आहे. त्या वस्त्रावरती ही 3 फुले ठेवायची आहेत. म्हणजेच बाकीच्या फुलांमध्ये मिक्स होऊ नयेत म्हणून. किंवा एखाद्या तुम्ही डिशमध्ये त्या दिवशी ठेवले तरी चालेल. आणि तुम्हाला महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ती 3 फुले एका पांढऱ्या वस्त्रामध्ये छोटीशी पुरचुंडी बांधून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत 3 महिन्यांपर्यंत. 3 महिन्यानंतर तुम्ही ते विसर्जित करून टाका. अगदी ते वाळून जातील. तुम्ही तुमच्या झाडाच्या एखाद्या कुंडीमध्ये बारीक त्याचे पावडर करून टाकली तरी चालेल. आणि जे 3 पाने आहेत ते तुम्हाला शिवरात्रीच्या दिवशी आपण जिथे पूजा मांडणी केलेली आहे किंवा देवघरामध्ये एका साईडला ठेवा. म्हणजे इतर ते बेलांच्या पानात मिक्स होऊ नयेत म्हणून. 3 पाने तुम्हाला त्या दिवशी तिथेच ठेवायची आहेत. म्हणजे त्यामध्ये अजून जास्तीत जास्त पॉझिटिव्ह एनर्जी किंवा जी पॉवर आहे ती येईल. आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 तारखेला आपण पूजा विसर्जित वगैरे सर्व झाल्यानंतर सकाळी किंवा सायंकाळी 1 पान तुम्हाला पूर्ण चावून खायचं आहे. तर बघा,
पान हे चवीला जरा कडसर असतं. मी खूप वेळा खाते, बऱ्याचदा याचे मी वेगवेगळे उपाय करते. तर मग तुम्ही थोडासा गूळ घ्या आणि त्या गुळासोबत हे पान चावून खा. पती पत्नीमध्ये काही प्रॉब्लेम्स असेल मूलबाळ होण्यासाठी तर दोघांनीही हे पान अर्ध खाऊन घ्या. मुलासाठी उपाय करता तर तुम्ही तुमच्या बाळाला ते खाऊ घाला, किंवा जर तुम्ही ज्या व्यक्तीसाठी उपाय केला आहे ना त्या व्यक्तीने ते पान खायचं आहे बस. आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी एक आणि चौथ्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या नंतर तुम्हाला 3 दिवस 3 पाने खाऊन घ्यायची आहेत. ज्यांना असे चावून खाता येणार नाही त्यांनी ते पान 1 कपभर पाण्यामध्ये बारीक तुकडे करून टाका आणि ते पाणी खूप छान उकळून घ्या आणि मग त्याचा रस जो निघेल 1 चमचाभर ते प्राशन केलं तरी चालेल. यामुळे काय होईल, ज्या पती पत्नींना अडचण आहे ना त्यांच्यातील दोष निघून जातील आणि त्यांना म्हणजे राहण्यासाठी मदत होईल. किंवा जरी तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल बाळ होणार नाही तरीसुद्धा बघा हा दैवी चमत्कार एकदा अनुभवायला काहीच हरकत नाही. तर अशा पद्धतीने 3 पानांचा हा वेगळा उपाय आहे, 3 फुलांचा. तुम्हाला नक्की समजलं असेल. भक्त हो इथे मी दरवेळी खूप सविस्तर माहिती देते, त्यामुळेच खूप व्हिडिओ मोठे होतात आणि जे नवीन असतात ना त्यांना शॉर्टकट नाही समजत बिचाऱ्यांना. त्यासाठी मग मला स्वामींचाच जशी आज्ञा असते स्वामींची त्यानुसार मी माहिती शेअर करते. तर चला, नक्की माहिती समजली असेल आणि काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि इतर भक्तांना याचा उपयोग होण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आईचरणी आणि भगवान शंकरांचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.